स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातील पाणी रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारा तणाव रोखून कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखावी, तसंच बंद असलेला प्रोसेस उद्योग तातडीनं सुरू करण्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवेदनात म्हटलंय की गेल्या अनेक दिवसांपासून इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग बंद असल्यामुळे यंत्रमाग व्यवसाय तसंच संबंधित हजारो कामगार आणि कुटुंबियांवर गंभीर आर्थिक संकट निर्माण झालंय. शहरातील लाखो नागरिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या उद्योगावर अवलंबून असल्यानं परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विविध संघटनांकडून आंदोलन सुरू असून पर्यावरण संवर्धनाला मनसेचा विरोध नसल्याचंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय. मात्र प्रदूषणाच्या मुद्द्याबरोबरच इचलकरंजी शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. काही संघटनांकडून शहराचं पाणी रोखण्याबाबत सार्वजनिक विधानं केली जात असून त्यामुळं सामाजिक तणाव वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती मनसेनं व्यक्त केली. यावेळी प्रशासनानं पाणी रोखण्यासंदर्भातील वक्तव्यांची तात्काळ दखल घ्यावी, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करावी, बंद प्रोसेस उद्योग सुरू करण्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा, तसंच पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नावर सर्व संबंधित पक्षांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. अन्यथा नागरिक, कामगार आणि उद्योगांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीनं देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी, जिल्हा चिटणीस महेश शेंडे, प्रमोद परीट, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर, शहर उपाध्यक्ष नितीन कटके तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सेनेच्या वतीने प्रांतांना आम्ही निवेदन देण्यात आलं. संदर्भ असा होता, गेले 2 महिने झालं अंकुश संघटना आंदोलन करत आहे, त्याबद्दल शंका नाही आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये त्यांचं स्टेटमेंट इचलकरंजी शहराबद्दल चुकीच्या पद्धतीने येत आहे. त्यांनी इचलकरंजीला पाणी अडवू कुरुंदवाडमधून असं त्यांनी काल पण तसं स्टेटमेंट झालं. उद्यापासून 14 तारखेपासून आम्ही ते पाणी अडवू असा स्टेटमेंट देत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण की पाणी अडवायला त्यांना कोणी अधिकार दिलं? त्यांनी जे आत्तापर्यंत जे आंदोलन करत आहेत, इचलकरंजीमधलं शिरोळमधलं पंचगंगा नदी, इचलकरंजीमधली पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. त्या पाणी प्रदूषण असल्यामुळं त्याचा होणारा शेतीवर परिणाम आणि ते जे आंदोलन करतात त्या आंदोलनाला आमचं कोणतीही शंका नाही. ते प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे, पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे असं इचलकरंजी नवं अखंड जिल्ह्याची इच्छा आहे. पण पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे ह्याचा अर्थ असं नाही की इचलकरंजीला आम्ही पाणी अडवू, हे चुकीचं आहे. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्यामुळे त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं निवेदन देण्यात आलेलो आहोत. कारण की पंचगंगा नदीचं उगम जिथून होते तिथून विविध घटकातून पंचगंगा नदी प्रदूषण झालेली आहे. त्यामुळं कुठंतरी प्रशासनाने हे अगोदर उपाययोजना करणं गरजेचं होतं. कारण प्रदूषण महामंडळ असेल, महानगरपालिका असेल, आणि ह्याच्यावर उपाययोजना करून आणि कुठंतरी पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. हे कायदा सुव्यवस्था कुठंतरी बिघडू नये हे ताबडतोब प्रशासनाने लक्ष घालून याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने परत जर अंकुश संघटनाकडे जर वक्तव्य आलं, जशाच तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरू.